परळी व्यंजनाथी जगमित्र नागा, ध्यानी पांडुरंगा आठवीत। सर्वांभूती त्यासी दिसे वासुदेव, नाही दुजा भाव त्याचे मनी। निंद्य आणि वंद्य लेखितो सारिखे, पाहे ब्रह्मरूप सर्वत्रासी। रात्रंदिवस करी हरीचे भजन, सुखे आनंदाने राहतसे। सज्जन हे त्यासी बहुत मानिती, दुर्जन द्वेषिती त्याज लागी। परी त्याचे चित्ती वाटे नाहे दुःख, मानी प्रेम सुख आनंदाने। दुर्जनांनी त्याच्या घरासी तो अग्नी, लाविला येऊनी रात्री मध्ये। अग्नी मोठा तेव्हा प्रदीप्त तो झाला, वृत्तांत कळला सज्जनासी। धावूनी ते आले पाहती नयनी, काहो चक्र पाणी ऐसे केले। तुझ वीण कोण राखे यासी आता, धाव तू अनंता येची वेळा। पांडव राखिले लक्षातून जोहरी, तैसी करी परिणाग यासी। येथे नाही देवा कोणाचा उपाय, घाली आता घाय पांडुरंग। प्रल्हाद रक्षिला अग्नि तो माझारी, तैसी करी परी त्यासी आता। ब्रीद हे सांभाळी आपुले अनंता, राखी आता भक्ता आपुलिया। ऐकुनिया स्तुती आले नारायण, शांत झाला अग्नि तेची वेळा। स्वस्थ असे नागा आनंदाने सुखे, पाहती सर्व लोक परळीचे। सज्जन संतोष अंतरी मानिती, धावण्या श्रीपती धाविन्नला। दुर्जनांची तेव्हा तोंडे झाली काळी, साह्यवन माळी भक्ता लागी। चाहूर एक भूमी इनाम त्या दिली, पत्रिका लिहिली त्याच्या नावे। ग्रामवासी त्यासी पिकवूनी धान्य, देती ते नेऊन नाग्या घरी। वारसिक नेम चालविती लोक, आला नवा एक अंमलदार। करोनी पाहणी मागतसे सारा, नायके विचारा कोणाची या। तयासी उत्तर करती ग्रामवासी, नवसिले देवासी सर्वत्रानी। जगमित्र नागा हरीचा तो भक्त, सांगती वृत्तांत त्याज लागी। याचे मनी नाही काही दुजा भाव, सर्वांभूती देव पाहतसे। रूपावंत असे यासी चक्र पाणी, नका तुम्ही मनी आणू दुजे। मना माझी त्याने केला तो विचार, पाहू चमत्कार याचा आता। जगमित्र नागा त्याने बोलाविला, बोलता त्या झाला सुभेदार। आमुची या घरी मुलीचे ते लग्न, व्याघ्राचे कारण असे आम्हा। घेऊन या आता यावा तुम्ही व्याघ्र, म्हणविता जगमित्र पाहू कैसे। व्याघ्र रूप असे माझा नारायण, येतो मी घेऊन आताची हो। आनंदाने नागा निघाला तेथुनी, आला असे वनी अरण्यात। धावूनिया तेथे आले पांडुरंग, पुसतसे अंगे त्याज लागी। कोठे जासी बापा घोर अरण्यात, भय असे तेथे श्वापदांचे। मारतील तुझ फिर तू माघारी, येरू म्हणे हरी रक्षी आम्हा। सुभेदार माझा असे परम मित्र, पाहिजे हा व्याघ्र त्याज लागी। येरू म्हणे सुभेदार आहे नष्ट, काय त्याची गोष्ट ऐकसी तू। तया चांडाळासी वधितो मी आता, झाला तो बोलता जगन्मित्रा। तुची हा चांडाळ बोलसी या गोष्टी, नको करू कष्टी मित्र माझा। जाय तू वाटेने आपुल्या या आता, होतसे बोलता उशीर मज। व्याघ्रतेची वेळा झाली नारायण, धरी आलिंगून नागा त्यासी। गळा त्याचे तेव्हा बांधिले अंग वस्त्र, घेऊन या व्याघ्र आला नागा। भयाभीत झाले तेव्हा ग्रामवासी, लाविलेल्या वेसी गावीची या। ग्रामवासी यांनी लाविलेले द्वार,
करी सुभेदार विचार तेव्हा, करीत गर्जना भयानक व्याघ्र, कापती थरथर सकळ लोक। जगमित्र नागा आला वेसी पाशी, उघडा द्वारासी हाका मारी। ऐकुनिया कुणी न देती उत्तर, मोडी येले द्वार व्याघ्र नेते। प्रवेशला नागा सुभेदार घरी, हाका त्यासी मारी यावे आता। करा कार्य सिद्धी घेऊन या व्याघ्र, हाका वारंवार मारितसे। द्वारपाळ त्याचे नुघडीती द्वार, मोडोनिया व्याघ्र शिरे आत। करीत गर्जना आपटुनी पुच्छ, जाहले भयभीत सकळ लोक। सुभेदार होते जया मंदिरात, व्याघ्र नागा आत गेले दोघे। सुभेदार बोले द्वाराचे आतून, देई जीवदान मज आता। पतित मी पापी तुझा शरणागत, होई कृपावंत जगमित्रा। कर जोडून या करीतो विनंती, अज्ञानाची भ्रांती झाली मज। वारंवार तुझ घेतो लोटांगणी, देई बा सोडून वनी व्याघ्र। कृपावंत साधू वर्णिताती वेद, करी अपराध क्षमा माझा। ऐकुनिया व्याघ्र गर्जना करीत, भक्षावया धावत त्याज लागी। जगमित्र नागा अवरित त्यासी, चालतु वनासी माय बापा। घेऊनिया व्याघ्र चालिला जगमित्र, पाहती सर्वत्र लोक तेव्हा। भक्तांनी जिंकिला भाव बळे देव, घाली तसे धाव संकटी तो। संताचा महिमा न वर्णवे काही, जाहलाली न पायी नामदेव।